हॅलो गाईज, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, स्टिचिंग जेव्हा आपण कोणाचे कपडे शिवतो आणि कपडे शिवल्यानंतरही आपल्याला पैसे मिळत नाही, तेव्हा म्हणजे आपण मेहनत करत असतो. आपण मेहनत केल्यावर आपल्याला ज्या दिवसाची मजुरी जे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे आपण त्या जे मजुरी मिळते त्या मजुरीतून आपण काहीतरी सोचलेलं असते की आज आपण हे करू ते करू, काही म्हणा, खायचं म्हणा किंवा एखादा ड्रेस घ्यायचं म्हणा, काही म्हणा. पण कस्टमर काय करतात कधी कधी की शिवायला तर अर्जंट लावतात पण नेतच नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक दिवस काय झालं, एक आजी आले ब्लाऊज घेऊन. मग मीनं ब्लाऊज घेतले त्याचे, मग शिवायले. मग त्याची बहीण होती, ती बहीण आली म्हणे की मला ब्लाऊज लवकर पाहिजे. मग मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं की आता पटकन शिवून देतो. यायचे 3 साड्या आणि 3 ब्लाऊज होते. मग मी म्हटलं पटकन शिवून देतो. म्हटलं पैसे देतील, कारण की ते घडी येत जात. मग मी म्हटलं ठीक आहे, देतो शिवून. मग मी शिवले. मग असे म्हणे की झालेच नाही का ब्लाऊज. मी म्हटलं हाव ना, शिवरायली, काही जरा सगळं टाईम लागेल की नाही शिवायला. मग दिले मी शिवून. मग काय म्हणे, जाऊ द्या म्हणे, आता पैसे आहेत की नाही म्हणे, सोमवारी घ्यायचा. मग मी म्हटलं की नाही, असं कसं, म्हटलं ब्लाऊज शिवून घेऊ राहिले तुम्ही आणि सोमवारी पैसे म्हणून राहिले, असं थोडी चालते. मग तरी मी म्हटलं जाऊ द्या आता. मग दिले मग मीनं काय केलं, त्याचे 3 ब्लाऊज होते माझ्याकडे. तर मग ते 3 ब्लाऊजपैकी मीनं त्याला 2 दिले शिवून आणि लागे एक ब्लाऊज राहू दिलं शिवायचं. कारण की त्यानं असं म्हटलं नाही तर मी ते तिसरं बी शिवून दिलं असतं. मग त्यानं नेलं. मग पैसे काही दिले नाही. मग ते म्हणत की सोमवारी. मग ठीक आहे. मग सोमवारी पैसे द्यायला पाहिजे की नाही. मग मीनं काय केलं, ते ब्लाऊज जे मीनं त्याला दिले नव्हते की नाही, मग ते बी शिवून ठेवलं. त्या सोमवारी तर त्यानं पैसे दिले नाही, पुढच्या सोमवारी देईन म्हणे. मग पुढच्या सोमवारला मीनं ते दुसरं बी ब्लाऊज शिवून ठेवलं. मग तरी बी काय केलं त्यानं, मग आता मीनं तिन्ही ब्लाऊज शिवून दिले. समजा 2 तर तुम्ही नेले, एक माझ्याच घरी होतं. मग मीनं ते बी शिवून ठेवलं. मीनं म्हटलं की हे बी ब्लाऊज घेऊन जा. मग ते काय म्हणत की हां. मग सोमवारी बाई त्यानं काय केलं, जे ब्लाऊज घ्यायला आली ती माझ्या घरी, तिनं तर पैसे दिले नाही, दुसरीनं पैसे आणून दिले तिच्या बहीणनं. तर दिले किती पैसे मला, झालते 1300 रुपये. आणि दिले फक्त मला 800 रुपये. 500 रुपये राहिले ना त्याच्याकडे. मग मी म्हटलं नाही, म्हटलं मला बी काम आहे की नाही पैशाचं, असं कसं, म्हटलं 1300 रुपये झाले आणि तुम्ही 800 रुपये देऊ राहिला. एक तर म्हटलं एक हप्ता पहिले तुम्ही ब्लाऊज घेऊन गेले आणि तरी बी माझे पैसे नाही देऊ राहिले. मग ते म्हणे घेणं लय अर्जंट काम आहे, आमची बी परिस्थिती अशी आहे तशी आहे. मग मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं नाही आता काय करू. मग ते झालं. मग आता समजा त्याच्याकडे मी 500 रुपये राहिले की नाही. मग मीनं काय केलं, जे 3 ब्लाऊज शिवले होते 2 तर मीनं दिलतेच. मग त्यानं त्यातले तर मला पैसे अर्धेच दिले ना. मग मीनं काय म्हटलं, आता मी हे ब्लाऊज देतच नाही. म्हटलं हे ब्लाऊज जेव्हा पुरे पैसे 500 रुपये मी क्लिअर करेन, मी तेव्हाच ते ब्लाऊज देईन. मग तरी ती दुसऱ्या दिवशी आली. 8 दिवस ते माझ्या घरी आली नाही. आणि मग पैसे दिले समजा सोमवारी, तर मंगळवारीच माझ्या घरी आले. काय तर मला गावाला जाणं आहे, मला ते ब्लाऊज दे. मग मीनं काय केलं होतं, मीनं त्या साडीवरले काही टीप मारेल नव्हती, ब्लाऊज शिवलं तर हुका बी लावायच्या राहिल्या, त्या ब्लाऊजले हुका लावायच्या राहू दिल्या होत्या. मग मीनं कसं म्हटलं, मग मा बाबूला म्हटलं मा पोरगेला शाळेत न्यायचं होतं. मीनं म्हटलं शाळेत नेतो, तिकडून आले की मी तुम्हाला करून दे. नाही म्हणे, मला अर्जंट पाहिजे असं तसं. मग मीनं काय केलं, तरी बी घाईघाईत कामं राहू दिले. आणि लागे त्याचं जे ब्लाऊज होतं त्या ब्लाऊजले मीनं हुका लावून दिला त्याला. मग साडीवर टिप मारणं काही झाले नाही. मी म्हटलं नाही, म्हटलं मला लय उशीर होऊ राहिला, म्हटलं 10 साडे 10 वाजले. म्हटलं मा पोरगेला मला शाळेत नेणार आहे. मग कोणी की नाही ना, द्या ना करून असं तसं. मग मी तरी बी फक्त मीनं साडी वापस देऊन दिली. मी म्हटलं तुम्ही तिकडे जासान, तुम्ही तेवढी तिकडे टिप मारा. मग म्हणे की मी त्या बहीण जोडून मारून घेतो. म्हटलं जा, मा बहीण जोडून मारून घ्या. मग म्हणजे पैसे त्याईनं तर मला पैसे दिले बी नाही ना, तरी बी मीनं त्याला ब्लाऊज देऊ राहिले. तरी ती बाई मला काय म्हणते माहिती आहे का, की माय बाई किती ऐदी असो, म्हणते माय बाई तू किती नवाय नाही. पहिली गोष्ट तर पैसे दिले नाही, अर्धेच पैसे दिले, तरी मी हे तिसरं ब्लाऊज बी देऊन राहिले. त्याच्यात मला ऐदी म्हणून राहिले. सांगा बरं किती नवाई नाही, म्हणजे भलायचा जमाना आहे काय, ऐदी मला म्हणून राहिले. मग मी कधी म्हटलं असतं की तुम्ही ना काय पैसे दिले काय त्याचे, एवढ्या ठसन्न बोलू राहिले, तर मग तिच्या माझी भांडणं झाली असती की नाही. बाया अशाच करतात. म्हणजे आपण तरी त्याला समजून घ्या, पण आपल्याला ते समजून नाही घेत. आता मागे बी घाई अशी, म्हणून मी केलं नव्हतं ना ते ब्लाऊज. सकाळी तर पोरग्याला शाळेचा टाईम असते, आपला स्वयंपाक आहे, ते सगळंच घरचे काय कामं नाही राहत. तर बी मीनं दिल्यावर त्या बाईनं मला असं म्हटलं की तू लय ऐदी आहेस. आता ऐदी असती तर लोकांना कपडे टाकले असते का माझं शिवायले, मी टाईम टू टाईम देतो म्हणून. मग म्हणून आता मीनं सुचलं की आता नगदीचे गिरायकं करायचे बापा, हे जे उधारीचे गिरायकं असतं ते करायला पुरत नाही.